रफ्तार, पागलपन, हर दिन इतना धमाकेदार होना कि मुझे अपनी दिल की धड़कनें अपनी कानों तक सुनाई दे। मैं उड़ना चाहता हूं नैना, दौड़ना चाहता हूं, गिरना भी चाहता हूं, बस रुकना नहीं चाहता। बोर्डवरती डायग्राम काढून ह्याच्यासाठी प्लॅनिंग चालू होतं, कारण आम्हाला जायचं होतं इचलकरंजीपासून ऑलमोस्ट 3000 किलोमीटर लांब लेमध्ये, आणि ह्याचं प्लॅनिंग करत होता विवेक, कारण भावाची आहे सह्यागिरी ट्रॅव्हल कंपनी। मग काय ठरल्याप्रमाणे आम्ही बॅगा भरून चाललोय की गाडीतनं बसून पुढे, आणि मग हॅपी जर्नी मित्रांनो, एन्जॉय करा। ZNMDचं आपल्याला रिटेक करायचं आहे, आपल्याला हे लक्ष करायचं आहे, डेफिनेटली करायचं आणि नक्कीच ते आम्हाला मिस करतील आणि पुढच्या वर्षी नक्की ही दोघं जण आलेले नाही, त्याच्यामुळे पुढच्या वर्षी नाही, यावर्षी इचलकरंजी टू पुणे जायचं होतं बाय रोड मध्ये जाताना जून घेतलं आणि पोहोचलो पुण्यात। आता आपण परत पुण्यामध्ये आलो आहे। पुण्यामध्ये आपल्या सोबत सुशांत गवळी, इथून आपली सकाळी पहाटे 5ची फ्लाईट आहे। पहाटे 2 वाजले आहेत आणि दुसरे काय आता आपण पुणे एअरपोर्टवर फिरून झालेला आहे। आता पूर्ण पुण्यामध्ये पण जबरदस्त एक्सपिरियन्स झाला आहे। फर्स्ट टाइम फ्लाईट घेणार आहेत भाऊ। आता बघूया, आता एकतर पायलट कसं आहे माहित नाही, त्याला ट्रेन चालवतो की नाही माहित, पहिल्यांदा बसला होता। असलं काय तर ऐकून तुषाचं बी डोकं फिरलेलं आणि त्या वेळेला आद्याचं बी डोकं फिरलेलं, म्हणलं हटाव यार, चेकिंगला ते कॉन्सन्ट्रेट करते। इतनी खुशी के बाद म्हणलं की जाऊन बसूया जरा व्यवस्थित निवांतपैकी। त्यानंतर अचानक इथं बसलो आणि इथनं पुढे जाणार आहे आपण दिल्लीमध्ये। दिल्लीला 1-2 तासात पोहोचतोय आणि तिथनं पुढे हां, त्यानंतर कनेक्ट फ्लाईट होणार आहे, तिथनं पुढे डायरेक्ट ले। ट्रिपमध्ये आपल्या जर अनएक्सपेक्टेड गोष्टी घडल्या तर त्या लाईफ लॉंग रिमेंबर राहतात, आणि तीच एक गोष्ट म्हणजे हा सूर्योदय। क्या बात आहे। सो गुड मॉर्निंग एव्हरीवन। तर आत्ता आपण आहे सध्या दिल्ली एअरपोर्टची, सकाळी 7 वाजता दिल्ली एअरपोर्टमध्ये पोहोचलो आणि इथून पुढे आता लदाख फ्लाईट आहे आपल्याला। आता एअरपोर्टवरती आलाय तुम्ही आणि त्यानंतर तुम्हाला जर नाश्ता करायची किंवा चहा प्यायची जर तलब लागली तर अजिबात करू नका। 141 रुपयाचा चहा आणि मसाला डोसा 250 रुपयाचा फक्त। दिल्लीपासून लेहपर्यंत जाण्यासाठी 1.5 तास लागला, आणि ह्या 1.5 तासामध्ये भरपूर असे माउंटन रेंज आणि जबरदस्त सिनेरियो बघायला मिळाले। सो फायनली आपण लद्दाखमध्ये पोहोचलेलो आहे। हे लद्दाखचं एअरपोर्ट आहे आणि वातावरण की आज जबरदस्त म्हणजे AC मध्ये आल्यासारखं वाटतं एरोप्लेनमधून बाहेर आल्यानंतर। पहाड बिहाड आता इथनं पुढे जे दिसणार आहे ते एकदम जबरदस्त दिसणार आहे। एअरपोर्टवरनं उतरल्यानंतर डायरेक्ट आम्ही हॉटेलकडे जात होतो, जिथं आमचा स्टे अरेंज केला होता। लगभग हाफ एन आवर्समध्ये आम्ही तिथं पोहोचून गेलो। जस्ट हॉटेलमध्ये पोहोचलेलो आहे आपल्या रिसॉर्टमध्ये। जसं म्हणजे एक्सपेक्टेशन काय केलंच नव्हतं, पण ते बियॉन्ड द एक्सपेक्टेशन ज्याला म्हणतात, एवढं जबरदस्त हॉटेल तिथं असेल असं कधीच एक्सपेक्ट केलं नव्हतं। पण हॉटेल पण जबरदस्त, बॅकग्राऊंड व्ह्यू एक नंबर, आणि त्यात लेचं टेम्परेचर, तिन्ही गोष्टी एकदम जबरदस्त परफेक्टली मॅच होत होत्या। आतमध्ये येऊन हे हॉटेलचं इंटेरियर बघून घ्या, हे पण एक नंबर होतं, परफेक्ट। सगळ्यांनाच खतरनाक भूक लागलेली, त्याच्यामुळं फ्रेश झाल्यानंतर आम्ही जेवून घेतलो। त्यानंतर लोकल मार्केट फिरायला आम्ही सुरुवात केली। लडाखमध्ये कावा नावाचा चहा, म्हणजे चहाचा एक प्रकार फेमस आहे, तेच पिण्यासाठी आम्ही इथं आलो होतो। लद्दाखमधला आपला पहिला चहा असणार आहे। पाठीमागं माउंटन आणि जी ट्रॅडिशनल पद्धत, ऑक्सिजन कमी आहे खरोबर, पण थोडं राहिल्यानंतर इथं मेंटेन होते। सो व्हेरी गुड मॉर्निंग फ्रॉम ले, आणि आज आपला लेमधला दुसरा दिवस आहे। आज व्हेरी स्पेशल डे, कारण हेल्मेट्स आलेले आहेत, बाईक आलेले आहेत, आणि आता राईडला चालवणार आहेत। लेमध्ये आल्यानंतर डेफिनेटली एक गोष्टीची कमतरता जाणवते, ती म्हणजे ऑक्सिजन। त्याच्यामुळं आपल्या शरीराला तिथल्या वातावरणातल्या ऑक्सिजनशी मॅच करण्यासाठी 1 किंवा 2 दिवस लेमध्ये स्टे करणं किंवा राहणं किंवा तिथले मार्केट ऑब्झर्व करणं खूप गरजेचं असते, आणि तेच एक्सप्लोर करायला आम्ही चालू केलं होतं। बस यही ड्रीम था, पूरा हो गया है। तर पहिल्या दिवशी आपण आता सध्या आम्ही लेमध्ये थांबलोय, तर लेमधलं थोडंसं साईट सीइंग करून घ्यायचं आहे, आणि त्यानंतर उद्यापासून प्रॉपर रायडिंगला चालू होणार आहे। तर पहिला एक मेजर महत्त्वाचा प्रश्न असतो, जेव्हा पण कोण लदाखची प्लॅनिंग करत असेल तर बाईक कुठली प्रेफर करायची।
तर बाईक मी सांगतो की ह्या रोडसाठी जी बनल्या म्हणजेच हिमालयन तीच प्रेफर करा. रॉयल एनफील्डच्या नादाला लागू नका. प्लॅन करणार असाल तर हिमालयनच तुम्ही ट्राय करा. कॉस्ट जाऊ शकते 2-3 हजार एक्स्ट्रा जाते, पण ते घेतलेलं सगळ्यात सेफ आणि सगळ्यात जबरदस्त. सो फर्स्ट स्टॉप आहे आपला ले पॅलेस, जे की समोर आहे. या पॅलेसचं वैशिष्ट्य असं आहे की किती पण दरड वगैरे काय तर कोसळली तर काय झालं तर पॅलेसच्या आतमध्ये राहते, मलबा बाहेर येत नाही. तर सेकंड स्पॉट आहे आपला लद्दाखमधला लेहमधला हॉल ऑफ फेम. तर हॉल ऑफ फेम हे असं बघू शकताय की आर्मी बेस आहे. तर आर्मी बेस आहे म्हणल्यानंतर एकदम जबरदस्त वातावरण. आर्मी कशा पद्धतीने वर्क करते किंवा काय आहे हे आता आपण पुढे जाऊन बघायचं आहे. पण राईड करताना जी मजा लागली आणि वातावरण आहे एकदम जबरदस्त. सोबत टायकून बिझनेस टायकून पण आहेत आपल्याकडं, त्याच्यामुळे एकदम जबरदस्त वातावरण. एकदा लद्दाखला यायलाच लागते. एकदा काय 3-4 वेळा आला तरी चालते, पण एकदा तरी येऊन जायलाच पाहिजे. पण समोर स्मारक आहे आणि पाठीमागं त्याच्या प्रॅक्टिसेसवर आहे. वॉर प्रॅक्टिसेस म्हणजे मिलिटरी प्रॅक्टिसेस व्हायला लागल्यात. आत्ता पण आहे मॅग्नेटिक हिलच्या पॉईंटवरती, ते तुम्हाला समोर दिसायला लागले. मॅग्नेटिक हिल म्हणजे काय की ह्या साईडनं आपल्याला दिसायला लागलं स्लोप, इकडनं यायला पाहिजे खाली गाड्या आणि इकडनं व्यवस्थित झाला पाहिजे. पण ॲक्च्युली इथं होते कसं, या 2 हिलच्या मध्ये जो डिफरन्स आहे त्याच्या ह्याच्यामुळं आपल्याला इकडनं न्यूट्रल केलं की इकडनं गाडी अशी वरती दिसते की टेक्निकली जायला नसायला पाहिजे. ते ऑटोमॅटिक वरनं खाली आला पाहिजे, पण गाडी वरनं खाली येत नाही की न्यूट्रल आली गाडी वरती जाते. तर हा पॉईंट आहे एक संगम पॉईंट म्हणून होतात. तर आपल्याला ही जी नदी दिसायला लागली ही सिंधू नदी आहे आणि ही सिंधू नदी तिकडून धांसकर नदी येत्या, तर त्याचा संगम आहे. तर हा संगम पॉईंट आहे. विशेष म्हणजे या पाण्याचा कलर आता हा दगडी टाईप दिसायला आणि तो पांढरा व्हाईट टाईप दिसायला आहे. पण ह्या मौसमनुसार ह्याच्यामध्ये चेंज होते, कधी ब्ल्यू, तिकडं व्हाईट आणि तिकडं असं. या स्पॉटवरती टाईम स्पेंड करून फोटो काढून घेतले आणि त्यानंतर नेक्स्ट डेस्टिनेशनकडे आम्ही जात होतो. भूक तर सगळ्यांनाच लागली होती, त्याच्यामुळं एक डिसेंटचं असं हॉटेल पकडून सगळेजण जेवायला बसलो होतो. पोरांना सगळ्यात जास्त आवडलेली डिश म्हणजे बिर्याणी आणि मोमो. सुट्टी नाही, एक नंबर. या प्लेसचं नाव आहे पत्थर साहब गुरुद्वारा. पॅलेसचं नाव या शांती पॅलेस म्हणून आहे. म्हणजे या साईडून बघितला हा ऑसम व्ह्यू. कॅफेमध्ये आलेलो आहे. आताची पार्टी हॉट चॉकलेट फ्रॉम आदित्य तावरे मालक. हा हे आहे नाईट मार्केट लद्दाखचं. तर आपल्याला अँटिक म्हणजे लद्दाख स्पेशल जे आहे सगळ्या वस्तू मिळेल. पण इथं कॅफेज वगैरे चांगलं चालतात आणि कॅफेचा रेट पण ओके चांगली. क्वालिटी पण, जेवणाची क्वालिटी एक जबरदस्त विषय आहे, जबरदस्त. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. बड्डे करून झाल्यानंतर आमच्याकडे पोचलं नी गार्ड्स, हँड गार्ड, जे बाईकचे गिअर्स असतात ते सगळे. आणि मग काय दुसऱ्या दिवशी सगळी पोरं आंघोळ बिंघोळ करून सगळी एकदम कडक रेडी व्हायला लागलीत, कारण आज स्पेशल डे होता. सगळेजण गिअरअप होऊन आम्हाला जायचं होतं ॲक्च्युअल प्रॉपर राईडसाठी. तर आज आपला 3रा दिवस आहे आणि आज आपण जाणार आहे ले टू नुब्रा व्हॅली. नुब्रा व्हॅलीला जाताना खारदुंगला पास करून जायचं. खारदुंगला पास हा सगळ्यात हायेस्ट पीक पॉईंट आहे रायडिंगचा. तिथं एक 10 मिनटं तेवढं आपण थांबायला येते आणि ते कंप्लीट करून आपण तिकडे जाणार. आपल्या बाईक्स रेडी आहेत, पोरं रेडी आहेत. हे रायडिंग गिअर आज स्पेशली बहुत मजा आने वाला है. जोरात आला पाहिजे. जबरदस्त जबरदस्त. रेडी फॉर द राईड.
ले टू नुब्रा व्हॅली. लेट्स गो फॉर द राईड बॉय. आणि टेम्परेचर आहे आपल्या फेवरमध्ये. जास्त ऊन पण नाही आहे, जास्त थंडी पण नाही आहे. पण कालच्यापेक्षा आज थोडंसं पाऊस येईल असं वातावरण दिसायला लागलेलं आहे. पण आता माहीत नाही काय होणार पुढं. काय होणार, कारण आपण वरती जाणार आहे 18,000 फुटावरती गाडी घेऊन. आत्ता जवळपास आपण 12 ते 13,000 फुटावर आहे ऑलरेडी. 18,000 फूट, 12,000 फूट, 13,000 फूट हे ऐकून जेवढी भीती वाटते ना, त्याच्यापेक्षा जास्त मजा, कितीपट जास्त मजा ही राईड करताना येते. राईड करताना आजूबाजूला बघितल्यानंतर कधी कधी असं जाणवते की अरे हे तर सगळीकडे एकसारखे दिसायला लागले. हां, पण कधी कधी असं पण दिसते की क्या बात आहे, प्रत्येक किलोमीटर नंतर काहीतरी वेगळा नजारा. आता फायनली खारदुंगला पासला पोहोचलो आपण. एक नंबर. ऑक्सिजनची कमी तर आहे इथं. खारदुंगला पास 17,989 ॲल्टिट्यूड वरती आलो आपण. वॉट जबरदस्त एक्सपिरियन्स. तू राह निकालने और ये है खारदुंगला पास. आयुष्यात पहिल्यांदा कधीतरी 18,000 फुटावरती जाऊन गाडी मारल्यामुळे की सगळी पोरं ढगातच गेली होती. सुट्टी नाही हो. सध्या नॉर्थ कुल्लूमध्ये आलेला आहे. कान सगळ्यांचे गच्च झालेलं आहे. आता खारदुंगलावर सगळं गरगरा गिरगिरी चक्कर मारे सगळं झालेलं आहे. आणि आता मी वरनं त्या टॉपवरून खालीपर्यंत आलेला आहे चहा घेण्यासाठी. सेकंड स्टॉप. बर्फ, डोंगर, नदी, चहा आणि मॅगी हे कॉम्बिनेशन फक्त तिथंच मिळू शकते. हिमालय में आके मॅगी ना खाया तो क्या किया बघा. सेकंड स्टॉप झाल्यानंतर आपली राईड परत एकदा चालू झाली होती नुब्रा व्हॅलीकडे. जाताना जो रोड आहे तो कम्प्लिटली अनएक्सपेक्टेड आहे. कधी तुम्हाला एकदम खराब रोड पण लागेल, कधी एकदम चांगला रोड पण लागेल, एकदम डांबरी जबरदस्त. कधी नदी सुकलेली पण दिसेल आणि त्याच नदीमध्ये परत पाणी आलेलं पण दिसेल. त्यामुळे ह्या सगळ्या अनएक्सपेक्टेड गोष्टी कधीच विसरणार नाही. आणि हां, कारण ह्यासाठीच तर आपण येतोय ना लडाखला. ऑफ रोड पाहिजे, अनएक्सपेक्टेड राईड्स पाहिजेत, अनएक्सपेक्टेड टर्न्स पाहिजेत. आणि अशाच सगळ्या अनएक्सपेक्टेड गोष्टीमुळं ही ट्रिप लाईफ टाईम मेमोरेबल राहते, आहे की नाही. हाफ डिस्टन्स कवर झाल्यानंतर सगळ्यांनाच कडक अशी भूक लागली होती, कारण राईड करून खूपच दमलो होतो. एक हॉटेल बघून आम्ही सगळ्यांनी स्टॉप घेतला होता आणि त्या हॉटेलमधलं जेवणाची क्वालिटी ठीक होती. पण खरी चव तर जेवणाला तेव्हा येते जेव्हा आपण मित्रांबरोबर जेवत असतो. लंच ब्रेक झाल्यानंतर आम्ही नेक्स्ट रायडिंगला सुरुवात केली होती. आणि जाताना आम्हाला बघायला मिळालं एक छोटासा वॉटरफॉल जो की एकदम जबरदस्त होता. आणि ऑफकोर्स जिथं JCB की खुदाई चालू असते तिथं लहान काय आणि मोठं काय सगळेजण आपल्या गाड्या लावून पूर्ण काम बघत बसले आहेत. एकदम निवांत, टेन्शन नाही. आणि अशी रायडिंग करत आम्ही नेक्स्ट स्टॉपला पोहोचलेलो ज्याचं नाव होतं डिस्किट कोम्पा. म्हणजे हे एक बुद्धांचं प्राचीन असं स्टॅच्यू आहे जो की 105 फूट उंच आहे. त्यानंतर आम्ही पोचलो होतो सँड डॉन्स नावाच्या वाळवंटामध्ये, जो की व्हाईट सँडचा एक वाळवंट आहे नुब्रा व्हॅलीमध्ये. आणि हाच लास्ट स्टॉप होता आजच्या दिवसाचा. त्यानंतर आम्ही टेंटमध्ये जाऊन आजची रात्र कंप्लीट स्पेंड केली होती. टेंटचं लोकेशन, क्वालिटी अँड फूड क्वालिटी तिन्ही पण एकदम जबरदस्त होतं. दुसरा दिवस आहे आपला आणि नुब्रा व्हॅली टू पँगॉंग लेक हा आपला ऑफ रायडिंग असणार आहे. कम्प्लिटली 190 किलोमीटर, त्यातलं 40 किलोमीटर चांगला रोड आहे आणि बाकीचा सगळा ऑफ रोड आहे. टोटली आत्तापर्यंत जे ऑफ रोड बघितलं होतं ते ठीकठाक होतं, पण खरा ऑफ रोड जो चालू होतो तो ह्या पॅचमध्ये चालू होते. म्हणजेच नुब्रा व्हॅली टू पँगॉंग लेक हा असा एक रोड आहे ना जिथं तुम्हाला कम्प्लिटली ऑफ राईड बघायला मिळणार आहे. त्याला म्हणायचं प्रॉपर ऑफ रोडिंग चालू आहे आता सध्या. भरपूर म्हणजे रोड हा आता चालला आहे तसाच आहे. आनंदा खूप होणार म्हणजे होणारच. तर चांगल्या बाईक असल्या तर मग तुमचं दिसणार काय राहणार पण नाही याच्यावर.
शॉप रेनकोट आणले नाही आहेत मालकांनी. इथनं जर तुम्ही क्रॉस केला तर एकदम जबरदस्त परफेक्ट रायडर म्हणायचं. फायनली आम्ही पँगॉंग लेकवरती पोहोचलो होतो. व्ह्यू जसा व्हिडिओमध्ये दिसायला लागलाय त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं तिथं ॲक्च्युअलमध्ये एवढा जबरदस्त आहे आणि वातावरण क्या बात आहे. दुसऱ्या दिवशी उठून आम्ही सकाळी जाणार होतो परत लेसाठी, कारण लेमधून आम्हाला परत जायचं होतं पुढं काश्मीरला. तर लेट्स गो. तर आत्ता आपण चांगला पास येते आणि पुढं व्ह्यू बॅ स्नोफॉल आला. स्नोफॉल पहिल्या साईडमध्ये स्नोफॉल बघायचा आनंद क्वचितच जणांना मिळतो आणि आपल्याला तो मिळालेला आहे. वा एक नंबर. लेमध्ये पोचल्यानंतर बाईक्स इथं ड्रॉप होणार होत्या आणि आपलं रायडिंग कंप्लीट होणार होती. त्यानंतर आम्ही एक व्हॅन बुक केली होती जेणेकरून आम्ही सगळेजण मिळून बसून त्याच्यामध्ये काश्मीर फिरण्याचा आनंद घेऊ शकतो. हा प्रवास 6 ते 7 तासाचा होता. त्याच्यामुळे वाटेतले छोटे मोठे पॉईंट्स कव्हर करत आम्ही फायनली डेस्टिनेशनच्या तिथे पोहोचलो होतो. राहण्याची सोय ह्या खतरनाक टेंट्समध्ये केली होती आणि टेंट्सच्या पाठीमागचा नजारा बघा क्या बात आहे. दुसऱ्या दिवशी उठून आम्हाला परत एकदा श्रीनगरपर्यंत पोहोचायचं. आपण सध्या आलोय कारगिल वॉर मेमोरियलच्या इथं. एंट्री करताना इथं एंट्री आहे आणि एंट्री करताना आपल्याला कळालं की ID कंपल्सरी आहे. ऑनलाईन असलं तरी पण चालतं, आपल्याकडे फिजिकलच असलं पाहिजे असतं काही नाही, पण ऑनलाईन चालते. वॉर मेमोरियलमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता त्याच्यामुळे व्हिडिओ शूटिंग काहीच करू शकलो नाही. त्यानंतर आम्ही जात होतो श्रीनगर एअरपोर्टकडे. खरं जाताना मध्ये काश्मीर पुलाव हा जबरदस्त पदार्थ आम्ही खाऊन गेलो होतो. जाताना एक काळजी घ्या की 5:30च्या नंतर एक चेकपोस्ट आहे तो बंद होतो आणि तो आम्ही 5:30 वाजून 5 मिनिटांनंतर पोचल्यामुळे पूर्ण बंद झाला होता आणि त्याच्यामुळेच आम्हाला आर्मी कॅम्पमध्ये राहायला लागलं होतं. सोयीसुविधा होत्या, जेवणाची पण व्यवस्था होती, पण जर तुमचं हॉटेल बुकिंग पुढं असेल तर हा प्रॉब्लेम तुमचा होऊ शकतो. पण अनएक्सपेक्टेड हा जबरदस्त एक्सपिरियन्स आम्हाला इथं मिळाला होता. शेवटच्या दिवशी श्रीनगर टू पुणे ही शेवटची फ्लाईट होती आणि फ्लाईट झाल्यानंतर पुणेपासून इचलकरंजीला आम्ही बाय रोड आलो होतो. ही जर्नी टोटली अरेंज केली होती. फ्लाईट बुकिंग, हॉटेल बुकिंग आणि जेवणाची सोय सगळं अरेंज केलं होतं विवेकनं, जे की सह्यगिरी त्याची कंपनी आहे. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो. एक नंबर व्यवस्था होती आणि टोटल आम्हाला कॉस्टिंग पडली होती पर हेड 60,000 रुपीज. तर इथंच थांबूया आपल्या व्हिडिओला. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक इट, शेअर इट, कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच काहीतरी भन्नाट असं घेऊन. टिल देन टेक केअर अँड सी यू अगेन.